हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. अतिशय महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. छोटा टॉपिक आहे पण महत्त्वाचा आहे, कारण जे तेल संकट भारतावर आलेलं आहे त्या अनुषंगाने कुठले कुठले देश आपल्याला तेल प्रोव्हाइड करतात, त्यामध्ये जर एखादा देश पुढे मागे होत असेल तर ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी बनून जाते. आणि याच अनुषंगाने सौदी युएसए ला मागे टाकून व्हेनेझुएला नावाचा देश भारतासाठी पुढे आलेला आहे. नेमका तो कशा पद्धतीने पुढे आलेला आहे हेच आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आन्सर रायटिंग रिलेटेड सगळ्या गोष्टी यामध्ये मेन्शन केल्या गेलेल्या आहेत, तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. ठीक आहे, चला न्यूज बघूया, आपला टॉपिक बघूया. तर भारताच्या क्रूड ऑइल आयातीमध्ये मोठा बदल झालेला आहे. हा मोठा बदल काय आहे तर या मॅप मध्ये बघा, हा इथे तुम्हाला दक्षिण अमेरिका दिसतो. ठीक आहे, आणि इथे हा एक छोटासा देश दिसतो व्हेनेझुएला. इथे जर आपण झूम करून जर बघितलं तर हा बघा, इथे हा देश आहे व्हेनेझुएला नावाचा. सो आता हा भारताचा तिसरा सर्वात मोठा क्रूड ऑइल सप्लायर देश बनलेला आहे. बघा, त्याने पारंपरिक आपला जो भागीदार आहे, पारंपरिक भागीदार कोण, सौदी अरेबिया आणि युनायटेड स्टेट्स म्हणजेच युएसए, या दोघांनाही मागे टाकलेला आहे आणि तिसरा सर्वात मोठा क्रूड ऑइल सप्लायर देश आपल्यासाठी व्हेनेझुएला पुढे आलेला आहे. ठीक आहे, पुढे बघा. मग आता हा जो व्हेनेझुएला पुढे आलेला आहे, सो याचा अचानकपणे प्रभाव कसा वाढलेला आहे हे सुद्धा आपण बघून घेऊया. जर आपण 2026 म्हणजे मे मधली जर गोष्ट केली, सो व्हेनेझुएलाकडून भारताला सुमारे 4.1 लाख बॅरल्स पर डे इतक्या काय क्रूड ऑइलचा सप्लाय झालेला आहे, जो आधी हा याच्या जवळपास अर्धाच म्हणता येईल आपल्याला तेवढा होता. आणि काही महिन्यापूर्वी तर तो सप्लाय जवळपास 0 होता आणि अचानकपणे त्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे. मग यामागची कारणे काय आहेत, सप्लाय वाढण्याची कारणे काय आहेत व्हेनेझुएलाकडून? तर ऑफकोर्स युएस रिस्ट्रिक्शन मध्ये काही प्रमाणात शिथिलता. तुम्हाला माहित आहे की युएस काय करत असतो, सँक्शन्स लावत असतो की या देशाकडून घ्यायचं नाही, त्या देशाकडून घ्यायचं नाही, नाहीतर मग आम्ही तुमच्यावर काय करणार आहे, जे निर्बंध घालणार आहे. या पद्धतीने युएस सगळ्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो. मग तिथे कुठेतरी आपल्याला थोडीशी शिथिलता आलेली दिसून येते. सो हे सुद्धा एक कारण आहे. दुसरं काय तर स्वस्त हेवी क्रूडची जी उपलब्धता आहे, जे व्हेनेझुएलाचं जे ऑइल आहे, क्रूड ऑइल आहे, ते बाकी देशांच्या तुलनेनं आपल्याला स्वस्त पाहायला मिळतात. सो त्यामुळे सुद्धा आपण व्हेनेझुएलावर जी आपली डिपेंडन्सी आहे किंवा त्यांच्याकडून तेल खरेदी करणं आहे, त्यामध्ये आपल्याला आपण काय केलेलं आहे, इन्क्रीज केलेला आहे, वाढवलेला आहे. त्यानंतर काय की मिडल ईस्ट मधील शिपिंग अनसर्टिनिटी. तुम्हाला माहित आहे की मिडल ईस्ट सध्या अनस्टेबल आहे. तिथलं जे क्रूड ऑइल आहे, सो ते योग्य पद्धतीने पोहोचत नाही, तिथे अस्थिरता आपल्याला दिसून येत आहे. सो यामध्ये शिपिंग अनसर्टिनिटी सारख्या ज्या घटना आहेत, जे जहाज वगैरे आहेत ते कधी थांबवल्या जातात, कधी पास होऊ देत नाही. सो या कारणामुळे सुद्धा मग आपल्याला दुसरे अजून कुठले देश आहे याचा शोध घेणं महत्वाचं असतं. या अनुषंगाने आपण व्हेनेझुएलाला सुद्धा शोधून काढलेला आहे. आणि अजून महत्वाचं काय तर भारतीय ज्या रिफायनरीज आहेत, म्हणजे जे हे क्रूड ऑइल आहे हे प्रोसेस करत असतात आणि मग वापरण्यायोग्य जे बनवत असतं, सो हा सुद्धा एक महत्वाचा भाग त्या ठिकाणी दिसून आलेला आहे. आपण समजून घेणार आहोत, पण ही प्रमुख कारणं आपल्याला यामागे दिसून येतात. आता पुढे बघा, भारताची ऍडव्हान्स रिफायनिंग कॅपॅसिटी, जो आपण शेवटचा पॉइंट त्यामध्ये डिस्कस केलेला होता, हा अतिशय जास्त महत्वाचा आहे. बघा, भारताकडे जगातील अत्याधुनिक रिफायनरी इन्फ्रास्ट्रक्चर आहे. हा जो प्लांट तुम्हाला दिसत आहे, रिफायनरी प्रोजेक्ट जो दिसत आहे, तो रिलायन्स इंडस्ट्रीजचा आहे, जो गुजरात जामनगर या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, विशेषतः रिलायन्स इंडस्ट्री जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हा महत्वाचा काय तर ही जी रिफायनरी आहे ती हेवी आणि सोर क्रूड प्रोसेस करण्याची क्षमता ठेवते. आता हेवी म्हणजे काय की जे हेवी ऑइल असतं, म्हणजे बाकी देशातलं जे काय म्हणतात क्रूड ऑइल आहे ते लाइटर स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. मग यामध्ये काय असेल तर याची थिकनेस वगैरे जे आहे ते खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. ते प्रोसेस करायला जास्त खर्च लागत असतो किंवा तशा पद्धतीच्या रिफायनरीज आपल्याकडे अवेलेबल असाव्या लागतात. सो तेव्हा जाऊन हे जे हेवी क्रूड ऑइल आहे हे आपण काय करतो, प्रोसेस करत असतो. सो येते लक्षामध्ये. दुसरं काय की सोर क्रूड ऑइल, म्हणजे याच्यामध्ये जो तुमचं सल्फर जे असतं किंवा गंधक जे असतं याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. सो त्याला प्रोसेस करण्यासाठी सुद्धा स्पेशल रिफायनरीज आपल्याला लागत असतात. सो अशा पद्धतीची रिफायनिंग कॅपॅसिटी काय आहे
भारताकडे अवेलेबल आहे. सो हे सुद्धा एक महत्वाचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आता जे हे व्हेनेझुएलन क्रूड ऑइल आहे, हे जे पाश्चात्य जे देश असतात किंवा वेस्टर्न ज्या कंट्रीज असतात त्या खरेदी जास्त प्रमाणात करत नाही, स्वस्त असलं तरी सुद्धा. का? कारण हेवी असल्यामुळे, सल्फर कंटेंट जास्त असल्यामुळे. येते लक्षामध्ये, हा जर सल्फर कंटेंट जास्त असला तर तो पोल्युशन साठी सुद्धा काय आहे, म्हणजे पोल्युशन तो तयार करतो, प्रदूषण तो तयार करतो. यामुळे काय आहे, हे स्वस्त तर मिळतं पण हे त्या पद्धतीने युजेबल राहत नाही किंवा त्याला त्या पद्धतीने प्रोसेस करावं लागतं. येते लक्षामध्ये, जे मी तुम्हाला अनेक पाश्चात्य रिफायनरीज जे आहे हे याला प्रोसेस करण्यासाठी सक्षम नाही, पण भारतामध्ये हे जे क्रूड ऑइल आहे हे प्रोसेस करण्याची काय म्हणतात रिफायनरीज अवेलेबल आहे. सो म्हणून काय आहे की आपण व्हेनेझुएलाचं जे क्रूड ऑइल आहे ते जास्त प्रमाणात आता मागवत आहोत. भारतीय रिफायनरीज यासाठी ऑप्टिमाइज आहे, जे मी तुम्हाला सांगितलं या सगळ्या तेच गोष्टी आहेत. त्यामुळे जे डिस्काउंट रेटवर जे आपल्याला क्रूड ऑइल मिळतं, म्हणजे स्वस्त प्रमाणात जे क्रूड ऑइल मिळतं त्यावर सुद्धा मग आपण शिफ्ट झालेलो आहे या रिफायनरीज आपल्याकडे अवेलेबल असल्यामुळे. मग जो आपला पारंपरिक व्यापार करणारा जो देश होता कोणता, सौदी अरेबिया, तो का मागे पडत आहे? तर बघा, इंडियामध्ये जी क्रूड सप्लाय जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. काही रिपोर्ट्सनुसार जवळपास तो अर्ध्यावर आलेला आहे आणि म्हणून तो देश मागे गेलेला आहे आणि व्हेनेझुएला पुढे आलेला आहे. याचे मुख्य कारणे काय आहेत? तर ओपेक नावाची जी ऑर्गनायझेशन आहे तो यामध्ये प्रोडक्शन कट्स लावलेले आहे. म्हणजे काय होतं की त्यावर ते निर्बंध घालून दिलेले असतात आणि या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि सौदी जे क्रूड ऑइल आहे ते कंपॅरेटिव्हली काय आहे, महाग सुद्धा आहे. आणि भारताचा जो रुपया जो घसरत चाललेला आहे, $1 म्हणजे इज इक्वल्स टू 96 रुपयावर जो गेलेला आहे. सो काय असतं की हे जे पेमेंट्स आहे हे आपल्याला डॉलर स्वरूपात करावे लागत असतात. सो मग आपल्याला कुठेतरी ते महागाई त्या ठिकाणी वाढलेली दिसून येतात. सो आपण स्वस्त काय आहे, जगात कुठे स्वस्त आहे याचा सुद्धा शोध घेत असतो. सो मग हे महाग असल्यामुळे मग आपण थोडंसं शिफ्ट झालेलं आहे व्हेनेझुएलाकडे. येते लक्षामध्ये, रशियन आणि व्हेनेझुएलन जे क्रूड ऑइल आहे ते सध्या आपल्याला स्वस्त पाहायला मिळतात. आणि रशिया आपल्याला, आपण जे क्रूड ऑइल घेतो रशियाकडून सर्वाधिक जास्त प्रमाणात आपण घेतो. त्यानंतर काय की इंडियन रिफायनर्स कॉस्ट सेन्सिटिव्ह असल्यामुळे, म्हणजे कॉस्ट सेन्सिटिव्ह झालेले आहे, याचा अर्थ काय की त्या रिफायनरीला सुद्धा काय स्वस्त क्रूड ऑइल लागतं, ज्याच्यामुळे मग त्यांचा नफा तयार करतील. सध्या काय आहे की ज्या भारतातल्या ऑइल कंपनीज आहेत त्या घाटात गेलेल्या आहे आणि म्हणून तुम्हाला जे पेट्रोल डिझेलच्या ज्या किमतीमध्ये आहे वाढ होताना सुद्धा दिसून येत आहे. सगळ्या गोष्टी एकमेकांसोबत कनेक्टेड असतात. आता भारताचा नवीन जिओ पॉलिटिकल अप्रोच काय आहे? तर बघा, भारत आता मल्टी सोर्स प्रोक्युरमेंट स्ट्रॅटेजी वापरत आहे. जे काही जगावर युद्धजन्य परिस्थिती तयार झालेली होती आणि तिथून मग जे तेल संकट तयार झालेलं होतं, क्रूड ऑइल आपल्याकडे असणं म्हणजे काय ऊर्जा निर्मितीसाठी हे खूप महत्वाचं आहे. सगळी डिपेंडन्सी क्रूड ऑइलवर असते, इंधनावर असते आणि म्हणून आपल्याला वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज या रिलेटेड वापराव्या लागत असतात. सो भारताने काय केलेलं आहे तर रशिया आहे, युनायटेड अरब इमिरेट्स आहे, UAE आहे, त्यानंतर व्हेनेझुएला आहे आणि इतर काही जे आफ्रिकन छोटे मोठे देश असतील, सो यांच्याकडून सायमल्टेनियसली आपण काय घेत आहोत, ऑइल खरेदी करत आहोत. आपल्याला जवळपास 85 ते 90% हे जे आहे हे एवढं इम्पोर्ट करावं लागत असतं, आयात करावं लागत असतं. सो मग आपण जर एकाच देशावर डिपेंडन्सी ठेवली, सो हे कुठे ना कुठे मग कधी ना कधी आपल्याला घातक स्वरूपात दिसून येतो. त्याचे परिणाम थोडेसे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. सो सायमल्टेनियसली आपण या देशांकडून ऑइल घेत आहोत. यामुळे मग काय होणार आहे तर सप्लाय डिस्ट्रप्शन जे आहे किंवा अचानकपणे युद्ध सुरू झालं आणि सप्लाय थांबला, तेव्हा नंतर काय करणार, मग तुम्हाला पेट्रोल पंपावर जे आहे गाड्याची रांग लागताना दिसून येतात, पेट्रोल पंप बंद असताना दिसून येतात, सगळी कामं थांबून जातात. सो ही रिस्क कमी करण्यासाठी काय आहे तर आपण जो काही अप्रोच आहे, जो काही स्ट्रॅटेजी आहे आपली ती बदलवलेली आहे आणि इतर देश सुद्धा आपण शोधलेले आहेत. त्यानंतर काय होतं की आपली जी बार्गेनिंग पॉवर आहे ती सुद्धा वाढतं. नाहीतर जर एखाद्या देशाकडून तेल जर महाग भेटत असेल, सो आपल्याला त्याच देशाकडून जर खरेदी करावं लागत असेल तर आपल्याकडे काही चान्स नसतो ना. आणि मग जर इतर देश आपल्यासाठी ओपन असतील तर आपल्याकडे ती बार्गेनिंग कॅपॅसिटी वाढून जाते आणि इतर देशांसोबत आपल्याला काय करता येतं, बार्गेनिंग करता येतं. त्यानंतर काय की एनर्जी सिक्युरिटी मजबूत होते. ऊर्जा क्षेत्राला मजबूत करणं हे अतिशय महत्वाचं असतं. सर्व गोष्टी त्यावर डिपेंडेंट असतात. आता तुम्हाला माहित आहे की महागाई वाढलेली आहे, सर्व गोष्टींचे भाव वाढलेले आहेत. का? या एका कारणामुळं. कारण तुमचं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढतं जर तुमच्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झालेली असेल.
सो हा आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये जिओ पॉलिटिकल अप्रोच भारताचा दिसून येतो. आपण शोध घेत आहोत नवीन नवीन देशांचा. आता याच्यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे, तुमची काय अंडरस्टँडिंग आहे, मला कॉमेंट सेक्शन मध्ये समजू द्या. आणि आपण अजून कुठल्या देशांसोबत व्यापार करायला पाहिजे किंवा कुठले देश आपल्याला जे ऑइल आहे ते एक्सपोर्ट करू शकतात, तुम्हाला काय वाटतं कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. प्रश्न ठेवलेला आहे, भारताच्या क्रूड ऑइल इम्पोर्ट संदर्भात थर्ड लार्जेस्ट सप्लायर म्हणून अलीकडे कोण पुढे आलेला आहे? तुम्हाला माहित आहे, याचं उत्तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुम्हाला अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. याची वैशिष्ट्य काय तर प्रिलिम्स प्लस मेन्स दोन्ही कव्हर करून दिल्या जाणार आहे. सोबत लाईफ टाइम व्हॅलिडिटी, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन नाही तोपर्यंत ही बॅच तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा अवेलेबल असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून, आणि त्यावर डिस्काउंट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. आणि मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, गायडन्स हवा असेल, सिलेबस हवा असेल, मला कॉन्टॅक्ट करू शकता. एव्हनाइसचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हाय इन नोट्स, एनसीईआरटी स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस आणि क्विज. हा QR कोड स्कॅन करा, एव्हनाइसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जिथे तुम्हाला PDF स्वरूपातील नोट्स अवेलेबल होतील. अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट सुद्धा देत आहे, तुम्ही व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुमच्या लक्षात आलेला असेल. पुढे भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.